कष्टाला शाप नका समजू, तेच तुमचं भविष्य घडवतं. असाच विचार मनात ठेवून पुण्याच्या उमेश दादांनी चालू केलेला आहे आपला हर्बल ग्रीन टीचा स्टॉल. उमेश दादाच्या या ग्रीन टीच्या स्टॉलला 4 वर्ष झालेली आहेत आणि 4 वर्षापासून ते आपल्या हातची ग्रीन टी पुण्यातल्या प्रत्येक लोकांना देत आहेत. आणि ही ग्रीन टी 1 नाही 2 नाही तर चक्क 12 पदार्थांनी बनवलेली आहे. लॉकडाऊन नंतर लोकांना काहीतरी हेल्दी मिळावं यासाठी दादांनी हा ग्रीन टीचा स्टॉल चालू केला. पण ही ग्रीन टी प्रत्येक पुणेकराच्या मनात बसली. दादांची ग्रीन टी बनवण्याची पद्धत खूप युनिक आहे. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी आणि चहा पावडर मस्त उकळून घेतलेली आहे आणि उकळलेली ही चहा एका दुसऱ्या तांब्याच्या भांड्यामध्ये गाळून घेतली. पहाटे 6 वाजल्यापासून ते पहाटे 10 वाजेपर्यंत कंटिन्युअसली इथे ग्रीन टी बनत असते. त्यानंतर या कपामध्ये टाकला जातो तो लिंबाचा रस, वरून येतो तो मसाला. हा मसाला यांचा सिक्रेट मसाला आहे जो 3 पदार्थ टाकून बनवलेला आहे. दादानी वरून टाकलेला आहे ते काळं मीठ, त्यानंतर येणार आहे अद्रक म्हणजेच आलं, त्यानंतर येणार आहे सब्जा. मध टाकल्यानंतर दादा त्यामध्ये टाकणार आहेत पुदिन्याचं पान, तुळशीचं पान. हा 20 रुपयाचा कप ग्रीन टीचा तुमच्या अंगामध्ये वाढवणार आहे रोग प्रतिकारक क्षमता. तुमचं वजन कमी होतं, त्वचा टवटवीत होते आणि हृदय आणि मेंदूचे आरोग्य पण सुधारते. हर्बल ग्रीन टीची शाखा फक्त दुर्गा टेकडीलाच नाही तर पिंपळे गुरव, चिंचवड, बानेर, कोथरूड, पिंपळे सौदागर आणि आता नाशिक, नागपूर आणि मुंबईमध्ये सुद्धा ही शाखा चालू होणार आहे. जर कोणाला फ्रँचायझी हवी असेल तर दादा फ्रँचायझी सुद्धा देतात. दादानी इथे आपल्याला ग्रीन टी दिलेली आहे की अक्षरशः मी सुगंधानेच या ग्रीन टीच्या प्रेमात पडली आणि पहिल्या घोटातच मी सरळ ढगात गेली. पुणेकरांना जर तुम्हालाही अशा भन्नाट ग्रीन टीचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर लवकरात लवकर व्हिजिट करा पुण्यातील दुर्गा टेकडीवरील हर्बल आरोग्य ग्रीन टीला.